नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आहे। आज अर्थसंकल्प जे आहे ते सादर झालं। या अर्थसंकल्पामधून तरुणांना, शेतकऱ्यांना, त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि महिलांना काय मिळालं हे आपण आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ही जी काही मंडळी आहेत, ही मंडळी तरुणांचं, त्याच्यानंतर युवकांचं, विद्यार्थ्यांचं आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं जे आहे प्रतिनिधित्व करते। ह्या सगळ्यांकडून आपण जाणून घेणार आहे की आज जे अर्थसंकल्प सादर झालं त्या अर्थसंकल्पामधून नेमकं देशाला काय मिळालं आहे। काय सांगशील एक विद्यार्थी म्हणून आजच्या या अर्थसंकल्पामधून काय मिळाले विद्यार्थ्यांना? सर्वप्रथम आजचा अर्थसंकल्प ज्यावेळेस आम्ही लक्षात घेतो तर या अर्थसंकल्पावरती आम्हाला असं वाटतं की ते साबणाचे बुडबुडे नसतात का, ते खूप मोठे दिसतात, छान दिसतात, पण त्यात काही अर्थ नसतो, ते लगेच फुटत असतात। त्यासारखा आम्हाला अर्थसंकल्प दिसतो आहे। आज सरकार असं म्हणते की आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणार आहे, गहू तांदूळ देणार आहे। मग हा गहू तांदूळ याच्यासाठी लागणारा खर्च, हा पैसा येतो आहे कुठून? शासनाकडे। आज रोजी आम्ही जर का 70 वर्षाच्या अगोदरचा इतिहास बघितला तर ही योजना ज्यावेळेस त्या शासनाने लागू केली त्यावेळेस दुकानात गेल्यावरती काहीतरी पैसे देऊन आम्हाला ते धान्य घ्यावं लागत होतं। तुम्ही म्हणताय आम्ही ते धान्य फुकट देऊन तुम्ही काही उपकार केलेले नाही आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे धान्य फुकट देत असताना हा पैसा येतो आहे कुठून? हा पैसा सरकारकडे कुठून येतो आहे? आज जागतिक बँकांकडे आमचा देश घाण राहणार आहे का? याचं उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणताय की आम्ही महिलांना सशक्तीकरण या अर्थसंकल्पामध्ये आम्ही करणार आहोत। कुठलं सशक्तीकरण करणार आहात? तुम्ही ज्या राज्यांमध्ये तुमची सरकारी आहे त्या राज्यांमध्ये महिलांना मंत्रिपदं तरी दिली आहेत का? तुम्ही राजकारणात तरी सक्रिय करू शकला आहात का त्यांना? आणि सबळ करण्याच्या गोष्टी करताय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विद्यार्थी म्हणून या अर्थसंकल्पाकडे बघत असताना आमच्या शिष्यवृत्त्या वेळेवर तुम्ही देत आहात का? आणि ज्या शिष्यवृत्त्या चालू आहेत त्याही तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर आहात। ज्या शिष्यवृत्त्या आज आम्हाला वेळेवरती मिळायला पाहिजेत, महा-डी-बी-टीच्या असतील, भारत सरकारच्या असतील, स्वाधार शिष्यवृत्तीसारख्या योजना असतील, या योजना ज्या विद्यार्थ्यांना वेळेवरती मिळायला पाहिजेत आणि तो खर्च त्यांच्यावरती व्हायला पाहिजे, तो होतो आहे का? याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे का नाही? त्यानंतर दुसरा महत्त्वाचा असतो की आरोग्य हे देशाचा सर्वात महत्त्वाचा हा केंद्रबिंदू असतो असं मी मानतो। जर का देशाचं आरोग्य व्यवस्थित नाही तर देश कसा चालणार आहे? आरोग्य व्यवस्था तुम्ही चालवू शकताय का? सरकारी दवाखाने असतील, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील, तिथं मुबलक प्रमाणामध्ये त्यांना बेड उपलब्ध होत आहेत का? नाही होते। पैसा तुम्ही बजेटमध्ये दाखवताय आम्ही खर्च करतो आहे, पण तिथं रिॲलिटी काय, वस्तुनिष्ठ परिस्थिती काय, याच्यासाठी कोणती तुमच्याकडे समिती आहे का? अजिबात नाही। तुम्ही फक्त एकच नारा देऊ शकता, जो नारा आजपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला काही द्यायची आवश्यकता नाही आणि त्याच्या जोरावरती तुम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही लोकांना आंधळे बनवून तुम्ही लोकांना पागल बनवताय, हेही तितकंच सत्य आहे। तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा तरी ते लोकांसमोर येणार आहे आणि हे आम्हाला निश्चित स्वरूपात कळतं। आजच्या एकंदरीत अर्थसंकल्पातून मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा देण्यात आल्या। याच्यामध्ये इथल्या नागरिकांना जे आहेत जवळपास जी घरं आहेत ती घरं आम्ही मोफत देणार आहोत, अशा प्रकारच्या घोषणा झाल्या आहेत। एकंदरीत ह्या सगळ्या घोषणांकडे तुम्ही काय कशा पद्धतीने पाहता? या ज्या मोफत घोषणा दिल्या गेलेल्या आहेत हे खरं तर एक सोशल वेलफेअर या स्कीम्स आहेत आणि अशा प्रकारच्या मोफत योजना दिल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या घोषणांवर टीका करणारी भाषणं नरेंद्र मोदींनी प्रचारसभांमध्ये केलेली होती की मोफत वाटणं चुकीचं आहे आणि आत्ता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सर्व घोषणा करण्यात आलेल्या आहेत। आणि आत्तापर्यंत आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्प किंवा अर्थसंकल्पाचं भाषण, अर्थमंत्र्यांचं एकूण मांडणी हा एक परफॉर्मन्स असतो। गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला असं दिसेल की एक परफॉर्मन्स होतो आणि त्यानंतर जी आर्थिक धोरणं जाहीर केली जातात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याच्या विपरीत सर्व कार्यभार चालतो। त्यामुळे ना या अर्थसंकल्पाकडे सरकारही गांभीर्याने बघत, ना जनतेलाही माहिती आहे की याच्यातलं काही होणार नाही आहे, याच्यातलं फार अंशात्मक भाग आपल्याला मिळणार आहे। आणि एकूण सगळी जी नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था या देशामध्ये मनमोहन सिंगांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली होती, त्या अर्थव्यवस्थेला बॉम्ब लावण्याचं काम या मोदी सरकारने केलेला आहे आणि तो जो बॉम्ब फुटलेला आहे त्याच्यातनं सावरायला हा देश तयार नाही। बेरोजगारांचे लोंढे आहेत। कुठल्याही नोकरीची जाहिरात तुम्ही दिली, हजारो लाखो तरुण त्या नोकरीवर धावतायत, त्याच्यावर तुटून पडतायत, पण प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये तुम्ही बघाल तर असंतोष वाढत चाललेला आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, तरुणांच्या हातात काम नाही आहे। आणि या परिस्थितीमध्ये हा जो अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, अर्थमंत्री जे आत्ता लाभले या 10 वर्षामध्ये आपल्याला, त्यामध्ये निर्मला सीतारामन यांच्यासारखी अर्थमंत्री या देशाने बघितलेली नाही। अत्यंत नॉन सिरियस म्हणजे संपूर्णपणे अनर्थ यांनी अर्थव्यवस्थेचा केला।
त्यांना एकदा विचारलं गेलं की कांद्याचे भाव तुम्ही का वाढवले, त्या म्हणाल्या मी कांदाच खात नाही. त्यांचं एकूण सगळं जे वागणं असतं नॉन सिरियस पद्धतीचं, तर हे सर्व या देशाच्या परंपरेला शोभणारं नाही. कारण या देशामध्ये अतिशय चांगले अर्थमंत्री आत्तापर्यंत होऊन गेलेले आहेत. तर आत्ता जे काही घोषित केलेलं आहे मोदी सरकारने, हे निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प आहे. स्वतः पंतप्रधानच सकाळी असं म्हणाले की हा पूर्ण अर्थसंकल्प नाही, कारण नवीन सरकार जेव्हा येईल तेव्हा तो उर्वरित अर्थसंकल्प आम्ही जाहीर करू. पण या देशातली जी जनता आहे, जी त्रस्त आहे, मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये जे मतदान होईल तर परत मोदी पंतप्रधान होतील आणि परत निर्मला सीतारामन अर्थमंत्री होतील अशी आत्ता काही परिस्थिती दिसत नाही. अंडर करंट जनतेमध्ये अतिशय मोठा आहे. कारण काय आहे की तुम्ही धर्म, राम मंदिर या सगळ्या गोष्टी कराल, लोकंसुद्धा काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये येतील, पण रोजच्या जगण्याचा जो संघर्ष आहे ना, म्हणजे याच्यातला एक महत्त्वाचा आकडा असा आहे की 80% लोक, 80 कोटी लोक या देशातले हे अन्नधान्यावर अवलंबून आहेत. म्हणजे ही गरिबी जेवढी नव्हती 70 वर्षात, ती प्रचंड गरिबी वाढलेली आहे. लोकांना खायला अन्न नाही आहे. आणि फक्त आपण उच्च मध्यम वर्ग, त्यानंतर मोठमोठे व्यापारी, त्यातही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे व्यापारी यांना समोर ठेवून त्यांना खुश करणाऱ्या अनेक घोषणा या वारंवार अर्थसंकल्प असेल किंवा एरवीसुद्धा असेल त्या केल्या जातात. त्यामुळे अर्थसंकल्प हा यापूर्वी, म्हणजे मला जेवढं राजकारण कळतं, मी जेवढं लहानपणापासून सरकार बघत आलेलो आहे, तर यापूर्वी अर्थसंकल्प किंवा अर्थमंत्र्यांचं भाषण हे वर्षभराचं आर्थिक धोरण जाहीर करणारं असायचं आणि त्याच्याकडे अनेक लोक खूप आशेने बघायचे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असंच म्हणतात की आम्ही जे बोलतो तो चुनावी जुमला असतो, त्याकडे आम्ही सिरियसली बघत नाही आणि लोकांनी ते सिरियसली घ्यायचं काय कारण नाही आहे. त्यामुळे याही अर्थसंकल्पाकडे लोकांनी गांभीर्याने बघून आपल्या आयुष्यामध्ये काही फार धोरणात्मक बदल होईल असं समजण्याचं काही कारण नाही. ही एक निवडणुकीची प्रचारसभाच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ठोस काम करणं हा मोदी सरकारचा मूळ पिंडच नाही. घोषणा करणं, प्रचार करणं आणि काही न करणं, त्यानंतर ज्या काही त्यांनी घोषणा केल्या, म्हणजे त्याच्यातली एक घोषणा होती की दरवर्षी आम्ही 2 कोटी लोकांना नवीन रोजगार, युवकांच्या हातामध्ये काम देऊ. पण त्यांनी दरवर्षी 2 कोटी अशा केसेस तयार केल्या, 2 कोटी युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील एवढ्या कहाण्या तयार केल्या. त्यांनी 15 लाख रुपये तर दिलेच नाहीत आपल्या खात्यात. पण या मोदी सरकारची पापं जर मोजायची ठरवली तर ती किमान 15 लाख म्हणता येतील. त्यामुळे नोटबंदीनंतर जे काही बिघडलेलं गणित आहे ते जुळवून आणण्यामध्ये मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. हा अर्थसंकल्प हा जसं आधी म्हटल्याप्रमाणे हा एक बुडबुडा आहे, हा गांभीर्याचा विषय नाही आणि हे या देशाचं दुर्दैव आहे. शेवटचा मुद्दा असा की 75व्या संविधानिक अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहे. हा देश एकमेव देश जगातला ज्यांनी एका संविधानाखाली 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही, महिलांचा खूप सन्मान मोदीजी म्हणत आहेत, पण बिल्किस बानोचं काय झालं, मणिपूरमधल्या महिलांचं काय झालं. महिलांचा सन्मान जर तुम्हाला करायचा असेल तर दंगली ज्या संपूर्ण देशभरात या 10 वर्षाच्या काळात झाल्या, एकाही माणसाचं नुकसान भरपाई झालेली नाही, एकाही भ्रष्टाचारी मंत्र्यावर कारवाई झालेली नाही, एकाही अत्याचाराच्या घटनेमध्ये पोलिसांची कसून चौकशी झाली नाही, मॉब लिंचिंग ज्यांचं झालं त्यांना कुठलीही योजना नाही आहे. तर अशा स्वरूपाच्या या सगळ्या कारभाराकडे जनता अतिशय साशंक नजरेने बघते आहे आणि आम्ही पण बघतो आहोत. खरं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन ज्या आहेत त्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. अनेक विद्यापीठं जी नवीन आहेत ती स्थापन आम्ही करणार आहोत अशी देखील घोषणा या आजच्या अर्थसंकल्पामध्ये झाली. एक विद्यार्थी म्हणून किंवा एक विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून तू काम करत असताना या सगळ्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कसं बघतोस? जर मागील काही वर्षापासून आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्र असो किंवा तरुणांच्या रोजगारांसाठीच्या वेगवेगळ्या स्कीम असो, याच्यासाठी फक्त पोकळ घोषणा केल्या जातात, परंतु त्याच्यामधनं साध्य काहीच होत नाही आहे. म्हणजे जी त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि तळागाळापर्यंतच्या विद्यार्थ्यांना युवकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे तर होत नाही. आता काही दिवसापूर्वीच जर आपण पाहिलं तर सरकारनं एक विधेयक आणलेलं आहे की खाजगी विद्यापीठांना सरकार कसलंही सहकार्य करणार नाही आणि ते कोणत्याही शासकीय अनुदानास पात्र असणार नाहीत. म्हणजे तिथं स्कॉलरशिप वगैरे काही असणार नाही. एकीकडे शासकीय विद्यापीठामधलं किंवा शासकीय शाळा बंद करणं, शासकीय विद्यापीठांमधल्या जागा सीट्स कमी करणं, त्यांच्या स्कॉलरशिप कमी करणं अशी धोरणं राबवायची आणि दुसरीकडे